वणी तालुक्यातील वडगाव धंदीर येथे भूखंड व्यवहारातील कथित बनावट विक्रीपत्राच्या आधारे फेरफार, संशयास्पद 7/12 उतारे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून महसूल विभाग पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे। या प्रकरणात तलाठी, मंडळाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयीन चौकशी करून संबंधितांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार मौजा वडगाव धंदीर येथील भूखंडाचा 7/12 फेरफार नोंद व नकाशा दाखवून तक्रारदारांना भूखंड खरेदीस प्रवृत्त करण्यात आले। विशेष म्हणजे व्यवहारापूर्वी तक्रारदारांनी महसूल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी कागदपत्रे योग्य असल्याची खात्री दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर नोंदणीकृत विक्रीपत्राद्वारे व्यवहार पूर्ण झाला आणि फेरफार नोंदीही मंजूर करण्यात आल्या। मात्र पुढील चौकशीत संबंधित भूखंड मूळ मालकाच्या नावावरच नसल्याची बाब समोर आल्याने तक्रारदारांना मोठा धक्का बसला। त्यानंतर महसूल कार्यालयातील नोंदी, फेरफार प्रक्रिया आणि 7/12 उतार्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। प्रकरण उघडकीस येऊ लागल्यानंतर महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। विशेषतः एसडीओ यांनी दिलेल्या पत्रामुळे प्रास्ताविक कारवाईला ब्रेक लागला होता आणि त्यामुळे संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना संरक्षण मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पत्रामुळे चौकशीची दिशा बदलली गेली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संगनमतामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंदी झाल्या असतील तर ही बाब गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। तक्रारदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केवळ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावरच नव्हे तर तत्कालीन एसडीओच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। महसूल अधिकाऱ्यांविरोधातील कारवाईला विलंब करणारे पत्र देऊन संबंधितांना संरक्षण देण्यात आले का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता चौकशीची सुई थेट वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडेही फिरण्याची शक्यता होत आहे।